नमस्कार, मी सीए अनिरुद्ध राठी आणि लोकसत्ता टॅक्स गुरुची संपूर्ण टीम पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. आजचा व्हिडिओ खरंच एवढा जास्त जरुरी आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हा मेसेज द्यावा लागतो की कसे आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसेल तर आपली लाखोची फसवणूक केली जाऊ शकते. आणि त्याच अनुषंगाने आपले एक प्रेक्षक आहेत सोलापूर येथून राजेंद्र पाटकर सर यांनी एक खरंच खूप महत्वाचा प्रश्न केला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही तर शेवटपर्यंत पाहाच, तसेच तुमचे मित्र परिवार यांना सुद्धा शेअर करा, कारण हा आम जनतेला 90% अशी लोक आहेत, सामान्य नागरिक, ज्यांना हा नियम माहितीच नाही आणि त्यांच्यामुळे त्यांचे 1000-2000 नाही तर लाखोची फसवणूक केली जात आहे. तर हा जो प्रश्न आहे तो आहे घराशी निगडीत. म्हणजे प्रत्येक जण घर घेणं, स्वतःचं घर असणं हे प्रत्येकाचं एक स्वप्नच असतं. पण तो घेताना जर आपल्याला ही गोष्ट माहीत नसेल तर कशी आपली लाखोची फसवणूक होते ऍक्च्युली, आणि लिटरली सांगतो 90% लोकांना ह्याची माहिती सुद्धा नाही आहे. तर वळूयात मूळ प्रश्नाकडे. परंतु हे आवर्जून सांगावेसे वाटते की तुमचाही इन्कम टॅक्स, जीएसटी रिलेटेड काहीही प्रश्न असेल, तुम्हाला काही शंका असतील, डाऊट असतील, तर जरूर आमच्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा स्क्रीनवर दिलेला आमचा जो ईमेल आयडी आहे टॅक्स गुरु लोकसत्ता, त्यावर तुमचा आवर्जून प्रश्न येऊ द्या, आम्ही 100% त्याचं उत्तर देऊयात. तर आता वळूयात आजच्या प्रेक्षकांकडे, ज्यांचा प्रश्न आहे की जसं मी म्हटलं सोलापूर येथून राजेंद्र पाटकर सरांनी हे विचारलं आहे की सर, सर्वप्रथम तुमचा हा उपक्रम खूप छान आहे, ज्यामुळे आमच्या सामान्य लोकांना घर बसल्या प्रश्नाचे उत्तर मिळत आहे. धन्यवाद सर. मी एक रेडी टू मूव्ह फ्लॅट खरेदी करत आहे, ज्याचे बांधकाम पूर्ण झाले असून सीसी म्हणजेच कम्प्लिशन सर्टिफिकेट हे सुद्धा आलेले आहे. तर बिल्डर माझ्याकडून 5% जीएसटीची मागणी करतोय, तर हा जीएसटी मला भरावा लागेल का? बघा, ऐकताना खूप सरळ सोपा प्रश्न वाटेल आणि तुम्हाला असं वाटेल की ऑब्व्हियसली तुम्ही बिल्डरकडनं खरेदी करताय घर किंवा कुठलीही प्रॉपर्टी, तर त्यावर 5% जीएसटी तर भरावाच लागणार तुम्हाला. ह्यात तुमची फसवणूक काय होतीये? तर मला सर्वप्रथम हे विचारावं वाटतंय सर्व आपल्या प्रेक्षकांना की प्रत्येक घरावर जीएसटी भरावाच लागतो का? तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये मला सांगा, येस किंवा नो. आणि आता मी वळतो मेन उत्तराकडे. आणि लिटरली हे ऐकून तुम्हालाही प्रश्नचिन्ह पडेल की आपल्यासोबत पण हे घडलं आहे की काय, किंवा खरंच आमचा जवळचा नातेवाईक आहे, मित्र आहे, तो आता नवीन फ्लॅट घेतोय, त्यालाही माहिती असणे फार गरजेचे आहे. कारण या प्रश्नाचं उत्तर आहे की जे म्हणतात की ते रेडी टू मूव्ह फ्लॅट खरेदी करतात आणि बिल्डर 5% जीएसटीची मागणी करतोय, तर त्यांना 5% जीएसटी द्यावा लागेल का? बऱ्याच जणांना वाटत असेल येस, ऑब्व्हियसली द्यावा लागेल. मी लिटरली सांगतो, याचे उत्तर आहे नाही. तुम्हाला 1 रुपयाही जीएसटी भरावा लागणार नाहीये. सो राजेंद्र सर, मी तुम्हाला आवर्जून सांगतो, तुमची लाखोची बचत होणार आहे. बिल्डर जो 5% जीएसटीची मागणी करतोय तुमच्या बाबतीत, ती संपूर्णपणे चुकीची आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा एखादा फ्लॅट किंवा एखादी प्रॉपर्टी तुम्ही बिल्डर किंवा कोणाकडूनही घेत आहात, परंतु त्याचं जर बांधकाम म्हणजे सीसी, ज्याला आम्ही कम्प्लिशन सर्टिफिकेट म्हणतो, हे जर आलं असेल आणि त्याचं बांधकाम पूर्ण झालं असेल, आणि जसं तुम्ही तुमच्या प्रश्नामध्ये बोललाच आहात की ज्याचे बांधकाम पूर्ण झाले असून रेडी टू मूव्ह फ्लॅट आहे तो आणि सीसी म्हणजे कम्प्लिशन सर्टिफिकेट सुद्धा आले आहे, अशा प्रॉपर्टीवर किंवा अशा फ्लॅटवर बिल्डर तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा जीएसटी वसूल करू शकत नाही. तर उदाहरण घ्या, तुम्ही जर 1 कोटीचा फ्लॅट असेल तुमचा, तब्बल 5% म्हणजे 5 लाख रुपये तुमचे वाचणार आहेत. आणि बरेच बिल्डर यामध्ये कळत नकळत म्हणा, किंवा अजून एक सांगावं असं वाटतं की या प्रश्नामध्ये त्यांनी बिल्डरचं नाव सुद्धा नमूद केलं आहे, पण ऑब्व्हियसली प्रायव्हसी रिझनसाठी तो व्हिडिओमध्ये आम्ही नाही नमूद करू शकत. पण अशी बिल्डर लोक का करतात? 2 गोष्टी आहेत. एक तर खरंच त्यांना नॉलेज नसावं, किंवा सगळ्यात मेन काही बिल्डर्स तुमच्याकडनं जीएसटी वसूल तर करतील पण सरकार खाती भरणारच नाही, म्हणजे ते त्यांच्या खिशातच गेले. आणि अजून एक महत्वाचं की खूप बिल्डर तुम्हाला विविध प्रकारचे कारणे सांगतील. जसं ते म्हणतील की साहेब, आम्हाला हे बिल्डिंग उभी करायला जे वस्तू किंवा मटेरियल लागलं आहे, जसं सिमेंट लागते, वाळू, सँड लागते, ब्रिक्स लागतात, त्यावर तर आम्ही जीएसटी भरला आहे साहेब, आमच्याकडे हे पक्के बिल आहे. ते तुम्हाला अगदी बिलांची फाईलही दाखवतील, त्यांनी ऍक्च्युअलीच त्यावर जीएसटी भरलेला असतो. तर जर आम्ही जीएसटी भरलाय तर तुम्हालाही जीएसटी भरावाच लागेल. किंवा काही लोक असेही कारण देतील, काही बिल्डर लोक, की आम्हाला हे जो थोडी टेक्निकल टर्म ते वापरू शकतात की आम्ही हा जीएसटी भरला आहे आमच्या मालावर, त्याचा आम्हाला आयटीसी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतच नसतो. तुम्ही जीएसटीचा रूल वापरा, तुम्ही जीएसटीचा रूल हवं तर वाचून घ्या.
तर त्या अनुषंगाने आम्हाला जर आयटीसी मिळत नाही तर आम्हाला तर जीएसटी तुमच्याकडनं गोळाच करावा लागणार ना साहेब. तर ऑब्व्हियसली मी रिपीट करतो, सर्व बिल्डर अर्थातच असे नाही आहेत, पण काही बिल्डर मुद्दाम करत असतील किंवा त्यांना नॉलेज नसावं, जे काही रिझन असेल ते, पण अशी फसवणूक मार्केटमध्ये होत आहे. तर तुम्ही सावध राहा. एक खूप सोप्या भाषेत मी नियम सांगतो, किंवा माझ्या भाषेत सांगायचं तर एक लक्ष्मण रेषा आहे, सीसी म्हणजे कम्प्लिशन सर्टिफिकेट. कम्प्लिशन सर्टिफिकेटच्या नंतर म्हणजेच बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जर तुम्हाला फ्लॅट विकला जात आहे, 0 रुपये, 1 रुपयाही जीएसटी भरायचं कारण नाही. पण अशी प्रॉपर्टी जी अंडर कन्स्ट्रक्शन आहे, ज्याचे बांधकाम चालू आहे, अशी प्रॉपर्टी तुम्ही घेत आहात तर ऑब्व्हियसली त्यावर तुम्हाला जीएसटी भरावा लागतो. सो नियम खूप सोपा आहे की जीएसटी हा फक्त अशाच घरांवर लागतो ज्याचे बांधकाम अजून सुद्धा चालू आहे, म्हणजेच ती प्रॉपर्टी अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तर बिल्डर म्हणा, त्यांच्या कमी नॉलेजमुळे तुम्हाला विविध कारण देतील, आयटीसीचं लिटरली तुम्हाला बिलं दाखवतील. पण हा नियम लक्षात ठेवा, जर रेडी टू मूव्ह म्हणजेच कंप्लीट झालेला फ्लॅट असेल तो तुम्ही बिल्डर कडून जरी घेत असला, 0% जीएसटी 1 रुपयाही तुम्हाला द्यायचं काही कारण नाही. आणि बिल्डरला तो अधिकारच नाहीये, जर तो अशा प्रकारचा फ्लॅट विकत आहे जो रेडी टू मूव्ह आहे, म्हणजेच कम्प्लिशन झाल्यानंतर जो विकत आहे, 1 रुपयाही तो जीएसटी वसूल करू शकत नाही. हे टोटली इलिगल आहे. तर आशा करतो खरंच ही माहिती खूप जास्त जरुरी होती. आणि बऱ्याच लोकांना मी ऑब्झर्व केलं आहे की राजेंद्रजी तुमच्यासारखे लिटरली सांगतो 100 पैकी 90 लोकांना ही गोष्ट माहीतच नाहीये. मी सामान्य जनतेचा कन्सिडर करतोय की सामान्य जनतेपैकी 90% लोकांना ही माहितीच नव्हती. कित्येक लोक तर हे व्हिडिओ बघून कदाचित बिल्डरकडे जातील की असं तुमचं तर रेडी टू होता, सीसी होता, तरी तुम्ही का केला वगैरे वगैरे. तर थोडं अवेअर राहा. तुमचे असे काही प्रश्न असतील मला जरूर कधीही विचारा. आणि आशा करतो ही व्हिडिओ मध्ये तुम्हाला खूप महत्वाची माहिती मिळाली आहे. आणि हा व्हिडिओला खूप जास्त लाईक्स यायला पाहिजे. व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त. राजेंद्रजीत सारखं तुमचंही इन्कम टॅक्स, जीएसटी किंवा फायनान्स विषयी काही प्रश्न असेल तुम्ही आवर्जून मला विचारा. आम्ही नक्कीच त्यावर व्हिडिओ लवकरात लवकर बनवूयात. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा व्हायला पाहिजे. तुम्हाला तुमच्या मित्र परिवारात, तुमच्या ग्रुप्समध्ये, तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वांना हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण घर ही अशी वस्तू आहे की प्रत्येकाला ती स्वतःची पाहिजेच. तर ह्यात फसवणूक होता कामा नये. सो मी सीए अनिरुद्ध राठी आपला निरोप घेतो. आशा करतो हा व्हिडिओ खूप सोप्या भाषेत मी एक्सप्लेन केला आहे. आणि भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. वाट पाहतोय आम्ही तुमच्या प्रश्नांची. मी सीए अनिरुद्ध राठी आणि लोकसत्ता आमची जी टॅक्स गुरु टीम आहे, पुन्हा एकदा आपला निरोप घेतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.